मित्रांनो, गेली 3 ते 4 दिवस झालं मी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला नाही आहे. त्याचं कारण म्हणजे थोडंसं जरा मेडिकल इश्यू असल्यामुळे या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी जे काही पथरी म्हणजे मुतखडा असेल त्याचं ट्रीटमेंट घेतलं आणि त्या दरम्यान असं लक्षात आलं की जी काही आपली जनता आहे, म्हणजे गोरगरीब खरंच लोक आहेत. आजही या ठिकाणी सोशल मीडिया असेल तर कोणत्या गोष्टीमध्ये अलर्ट राहायचं आणि कोणत्या गोष्टी या ठिकाणी सोडायच्या हे त्यांच्या ध्यानात नाही आहेत. आता बघू शकता की काही काही वेळेस होतं असं की आयुष्यमान भारत कार्ड आहे 5 लाखांपर्यंत, या ठिकाणी प्रत्येकाला विमा संरक्षण असेल किंवा या ठिकाणी मेडिकल संरक्षण असेल, ते मेडिकल संरक्षण मिळवण्यासाठी तुमच्याकडे कार्ड अवेलेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जर अवेलेबल नसेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही गोष्टींसाठी तुम्हाला चार्ज हा द्यावाच लागतो. आता मी बरेच तिथं या ठिकाणी प्रकरण बघितले की बऱ्याच जणांना पैसे भरावे लागले की त्यांच्याकडे हे आयुष्यमान कार्ड नव्हतं. घरातल्या एखाद्या फॅमिलीचं होतं, परंतु जी खरंच पेशंट आहे त्या पेशंटचं स्वतःचं जे आयुष्यमान कार्ड आहे ते आयुष्यमान कार्ड नव्हतं. आता ते काढणं अतिशय सोपं आहे. तुमच्या मोबाईलवरून Googleवरून सुद्धा तुम्ही Googleवर या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड असं करून या ठिकाणी बेसिक डिटेल्स आहेत, YouTubeवर पडून आहेत. त्यावरून तुम्ही ते आयुष्यमान कार्ड काढू शकता. परंतु या बेसिक गोष्टी माहीत नसतात आणि काही काही वेळेस होतं की असं की आपलं राशनवरती नाव नसतं आणि राशनवरती जर नाव नसेल तर आयुष्यमान कार्ड जनरेट होणं हे खूप कठीण आहे. आता फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का धावपळीचं युग आहे. कोणाला मेडिकल एमर्जन्सी येईल हे सांगता येत नाही. आणि बरेचसे असे प्रायव्हेट दवाखाने आहेत जे आयुष्यमान भारत कार्डवरती या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये इलाज करून देतात. ते गव्हर्नमेंटकडून पैसे घेतात, परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीची मेडिकल जी काही सुविधा आहे ती सुविधा पुरवतात. आणि अचानक या ठिकाणी जर कोणतं संकट आलं तर त्या संकटाला अगोदरच आपण प्रिपेअर होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यमान कार्ड काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमचं रेशन कार्डवरती नाव महत्त्वाचं आहे. आणि कसं पद्धतीनं काढायचं, कोणत्या गोष्टी करायच्या या सगळ्या YouTubeवरती अवेलेबल आहे किंवा एखाद्या ऑनलाईनवाल्याला ₹10-5 देऊन या ठिकाणी तुम्ही स्वतःचं आयुष्यमान कार्ड काढून घ्यावं, जेणेकरून धावपळ या ठिकाणी तुम्हाला वेळेला होणार नाही. अशा पद्धतीची या ठिकाणी बेसिक माहिती होती. धन्यवाद.